2026 मध्ये काय घडणार? बाळूमामांची भागणूक. राजकारणात मोठा गोंधळ होईल. कोरोनापेक्षाही मोठा आजार जगात येण्याची शक्यता आहे. असंही सांगितलं जातं की 100 वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल. देशांच्या राजकारणात मोठे बदल आणि गोंधळ निर्माण होतील. जातीवाद राजकारण आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत येतील. राष्ट्रांमध्ये संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. रेल्वे आणि मोठ्या वाहनांचे अपघात वाढतील. कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटेच्या वेळी पाणी येईल असा संकेत सांगितला जातो. भाऊ बहिणीच्या नात्यावर कलंक लागेल अशीही चर्चा आहे. जगात सत्याला फाशी जाईल, म्हणजेच सत्य दडपलं जाईल असे संकेत दिले जातात. लहान वयातील मुली आई होण्याच्या घटना वाढतील. तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल अशी भीती व्यक्त केली जाते. माणसांना कमी वयातच म्हातारपण जाणवेल. राजकारणात गुंडगिरी वाढेल असंही काही जण सांगतात. पण त्याच वेळी भारत देश जगात मोठी ताकद बनून उभा राहील असंही म्हटले जाते. देशात समान नागरी कायदा लागू होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. ऋतूंचे स्वरूप बदलून उन्हाळ्यातही पावसासारखी परिस्थिती निर्माण होईल. कर्नाटक राज्यातील जलाशयांबाबत मोठ्या घटना घडतील अशी चर्चा आहे. जंगलातील पक्षी आणि प्राणी गावांकडे येऊ लागतील. जगातील अनेक देश हिंदू धर्म आणि संस्कृतीकडे वळतील असंही काही जण म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. आदमापूर हे स्थान पंढरपूर सारखं पवित्र स्थान बनेल अशीही भविष्यवाणी सांगितली जाते. माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा अशी भक्तांना दिलेली शिकवण सांगितली जाते. आणि शेवटी धारीन धारीन सर्वांना पोटाशी धरीन असा आशीर्वाद दिला जातो.